अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर गुरुचरित्र पारायण बऱ्याच जणांचं सुरू झालेलं आहे 28 तारखेपासून. तर त्याची सांगता कशी करायची, कधी करायची, नैवेद्य काय दाखवायचा, ग्रंथ कसा हलवायचा, तो ग्रंथ नंतर आपल्याला कसा ठेवायचा आहे, त्याचसोबत पूजेमध्ये जे आपण काही तांदूळ, कलश, त्या कलशातलं पाणी याचं काय करायचं, नैवेद्याचं काय करायचं, तर ते सगळं व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे गुरुचरित्र पारायण आपण 28 तारखेला सुरू केलं असेल तर त्याची सांगता आपल्याला 5 तारखेलाच करायची आहे. म्हणजे गुरुवारी आपल्याला सगळे आपलं जे पारायणचे 53 अध्याय आहेत ते वाचून होतात, पण शुक्रवारी आपल्याला नैवेद्य वगैरे करायचे आहेत. तर नैवेद्यात ना 4 नैवेद्य आपल्याला करायचं असतं. तर एकच नैवेद्य दाखवला जात नाही, म्हणजे 4 नैवेद्य आपल्याला वेगवेगळेच करावे लागतात. आणि त्या अगोदर आपल्याला गुरुवारी उपवास करायचा असतो आणि हा उपवास एकादशीसारखा केला जातो, जो की रात्री सोडला जात नाही. तुम्ही फळं, खिचडी वगैरे खाऊन हा उपवास करू शकता. आणि शुक्रवारी आपल्याला 8व्या दिवशीच पारायणाची सांगता करायची असते. तर 4 नैवेद्य आपल्याला करावे लागतात. तर तुम्ही नैवेद्यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता. तोही महाराजांना पुरणपोळी प्रिय आहे. त्याचसोबत तुम्ही चपाती, भाजी, वरण, भात आणि घेवड्याच्या शेंगाची भाजी त्यामध्ये बनवायला विसरू नका. आणि पुरणपोळी केली नसेल तर तुम्ही ना एखाद्या शेवाळ्याची खीर करू शकता, गोड शिरा करू शकता. म्हणजे चपाती, वरण, भात केलं असेल तर एक गोड पदार्थ करायचा, नसेल तर पुरणपोळी करा. आणि गोड आणि घेवड्याच्या शेंगाची भाजी मात्र अजिबात करायला विसरायची नाही, ती महाराजांना प्रिय आहे. कथेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की महाराजांनी म्हणजे एका गरिबाच्या घरी ती भाजी खाल्ली आणि त्याचं दारिद्र्य निघून गेलं. त्यामुळं आपल्याला घेवड्याच्या शेंगाची भाजी करायला विसरायची नाही, ती भाजीसुद्धा तुम्हाला करायची आहे. आणि हे नैवेद्य आहेत ते आपल्याला 4 म्हणजे एक असतो तो स्वामी महाराजांचा नैवेद्य, दुसरा दत्तगुरूंचा नैवेद्य, तिसरा आपला कुलदेवतेचा नैवेद्य आणि चौथा आहे तो आपल्या ग्रंथाचा नैवेद्य. असे 4 नैवेद्य आपल्याला करायचे असतात. आता हे नैवेद्य तुम्ही सकाळी बरेच ठिकाणी म्हणजे 10:30पर्यंत आपल्याला हा नैवेद्य दाखवून घ्यायचा असतो. तर हे अशा पद्धतीने 4 नैवेद्य दाखवून तुम्ही झाल्यानंतर एक त्यातला नैवेद्य असतो तो गाईला द्यायचा आणि बाकीचे 3 आहेत जे नैवेद्याची ताटं तुम्ही केलेले आहेत ते, तर ते तुम्ही घरात तुम्ही एक स्वतः खा आणि बाकीचे 2 आहेत ते तुम्ही म्हणजे घरातील सगळ्या मंडळींना ते प्रसाद म्हणूनच तो तुम्ही ग्रहण करू शकता. तर ही जी पूजा आहे ती आपल्याला शुक्रवारीच काढायची असते. 8व्या दिवशीच ह्या पारायणाची सांगता होते. त्यामुळं जो आता आपण कलश ठेवलेला आहे बघा, कलशातलं पाणी तुळशीला न टाकताना हे पाणी दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्हाला घालायचं आहे. आणि जो नारळ आहे ना, त्या नारळाचं फार महत्त्व असतं. साक्षात गुरुदेव दत्तांची जी कृपा असते ती सगळी यामध्ये आलेली असते. त्यामुळे हा नारळ शक्यतो तुम्ही विसर्जन करायचा नाही. तो नारळ आपण घरामध्येच एखाद्या स्वच्छ कापडात बांधून, घरात तुम्हाला कुठं अडकवण्याची जागा येत असेल तर तसा तुम्ही अडकवून घरामध्येच ठेवायचा आहे. हा नारळ घरामध्ये ठेवल्यानंतर कोणतीही बाधा किंवा वाईट नजर असं आपल्या घराला होणार नाही. वाईट शक्तींचा प्रभाव आपल्या घरावरती राहणार नाही. जास्तीत जास्त पॉझिटिव्ह शक्ती आपल्या घरामध्ये राहील. आणि त्याचबरोबर जे नारळ हे सुपारी आणि नाणं टाकलेलं असतं ना, ते काढून तुम्ही ना दुसऱ्या पूजेमध्ये वापरू शकता. फक्त पूजेमध्येच असं जे 1 रुपयाचं नाणं असेल ते मात्र कपाटात ठेवा, नसेल तर पूजेमध्ये त्याचा वापर करा. पण ते खर्चाला जाईल असं काही करू नका. शक्य सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करा. तांदूळ आहेत ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकतात. आणि जी आता ह्याची सुपारी ठेवलेली असेल बाप्पांची तीही तुम्ही काढून ठेवायची आहे. त्याचसोबत महाराजांची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घालायचा आहे आणि परत आपल्या देवाऱ्यात ठेवायची आहे. दत्तगुरूंची मूर्ती असेल त्यालासुद्धा अभिषेक घालायचा आहे आणि ती मूर्ती देवाऱ्यात ठेवायची आहे. तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि तो आपण जिथे ठेवत आहात तिथे ठेवून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे पारायणामध्ये ह्याचं उद्यापन म्हणजे जे काही पूजेत साहित्य वापरलेलं आहे ते व्यवस्थित ठेवू शकता. आणि जो ग्रंथ आहे तो आपल्याला आता गुरुवारीच आपला ग्रंथ आहे तो सगळा वाचून होईल, पण शुक्रवारी आपल्याला त्यातल्या पहिल्या अध्यायातल्या 5 ओळी वाचायच्या आहेत. अध्याय उघडायचा, 5 ओळी वाचायच्या आणि मग तो ग्रंथ आपल्याला झाकून ठेवायचा आहे. आणि ग्रंथ ठेवताना सुद्धा तो अगदी काळजीपूर्वक असा कुठेही ठेवायचा नाही जिथं आपला हात जास्तीत जास्त कमी लागेल अशा ठिकाणी ठेवायचा आहे. कारण हा ग्रंथ फार ह्याचे नियम पण भरपूर आहेत. त्यामुळं शक्यतो हा ग्रंथ व्यवस्थित
व्यवस्थित सांभाळून. आणि ग्रंथ जरी आपण देवघरात वगैरे बाकीची पूजेची पुस्तकं असतातच, त्यासोबत त्याच्यावरती असं कोणतंही ओझं वगैरे न ठेवता तो ग्रंथ फक्त सेपरेट असावा, त्यावरती काहीच ठेवायचं नाही. ग्रंथ एखाद्या पिवळ्या किंवा नारंगी रंगाच्या वस्त्रामध्येच आपल्याला स्वच्छ वस्त्रामध्ये बांधून ठेवायचा आहे. तो ग्रंथ असा शक्यतो उघडा ठेवायचा नसतो. तर तो ग्रंथ आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे. किंवा तुम्हाला असं पोटमाळ्यावरती वगैरे जागा असेल, आता बेडरूम वगैरे सोडून हा ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे. जसं की हॉल असेल तिथं ठेवू शकता. किचनमध्ये सुद्धा ठेवू नका, कारण आपलं मांसाहार वगैरे तिथं किचनमध्ये जर चालत असेल तर ते योग्य नाही. त्यामुळे ग्रंथ तुम्ही अशा ठिकाणी ठेवा जिथं की देवघराचं साहित्य ठेवता, म्हणजे पूजेचं वगैरे त्या ठिकाणी ठेवून द्या. आणि व्यवस्थित असं तो कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आहे. किंवा कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही नंतर एखाद्या कॅरीबॅगमध्ये टाकून सुद्धा व्यवस्थित तो ग्रंथ ठेवू शकता. आणि परत तुम्ही कधी पूजा मांडत असाल त्यावेळेस तो ग्रंथ काढला जातो. हा ग्रंथ कधी पण उचलून तो घेतलाय वाचलाय असं होत नाही. ह्या ग्रंथाचे तेवढेच नियम पण पाळावे लागतात. आणि उपवास आपण शुक्रवारी तो आपण नैवेद्य जो दाखवलेला असतो तो खाऊनच उपवास सोडत असतो. पण त्या दिवशीसुद्धा संध्याकाळीसुद्धा तुम्हाला कांदा लसूण आहे तो वर्ज्य करायचा आहे. शक्यतो त्या दिवशी तुम्ही ते वर्ज्यच करा. थोड्या दिवस तर म्हणजे 5 दिवस शुक्रवारी 5 तारखेला सुद्धा तुम्हाला कांदा लसणाचं गुरुचे सेवन मार्गदर्शन आपल्याला कसं आवश्यक आहे, तर याचं विवेचन या ग्रंथात श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलामधून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात. पारायण अगदी कसं करायचं किंवा पारायण बसू इच्छित असेल तर ते कोणते नियम आपल्याला पाळायचे असतात, तर ते सगळं यामध्ये सुद्धा सांगितलेलं असतं. ग्रंथाच्या सुरुवातीला त्यांनी दिलेली माहिती आहे त्यानुसार आपण त्याचे नियम वगैरे पाळू शकतो. तर गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून ह्या संधीचा लाभ घेतात, कारण यासारखं भाग्य नाही. तर गुरुचरित्र पारायणात एकूण 53 अध्याय आहेत. तर श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरु प्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलं आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून तो दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असं सांगितलं जातं. तर श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना आपण केलेलंच चालू शकतं. तर श्री पारायणात गुरुचरित्र पारायणात ओवी संख्या 7491 इतकी आहे. तर त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड याचा समन्वय यात साधला असून तिन्ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक असते, म्हणजे जीवनात आपल्या गुरुला किती महत्त्व असतं. गुरुशिवाय आपली कोणतीही सेवा किंवा साध्या जीवनात सुद्धा गुरुशिवाय कोणतंही कार्य आपल्याला म्हणजे चांगल्या मार्गाने ते होत नाही. तर हे गुरुचरित्र पारायण आहे ते 3 दिवसीय पारायण पण करू नका असं म्हणतात, कारण ते वाचू नका. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावं आणि वैयक्तिक पारायण 7 दिवसांचं करावं असं सुद्धा सांगितलेलं आहे. तर श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. तर ह्या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. तर दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देतं. तर हे असं या मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं गुरुचरित्र पारायण ज्यांना शक्य होतंय त्यांनी ते अवश्य करावं. आता ह्याचे नियमसुद्धा त्यांनी पुस्तकाच्या पहिल्या पानावरतीच आपल्याला दिलेले आहेत. जे स्वामी सेवा करतात त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे रोजचे 3 अध्याय आपला 11 माळी जप ही सेवा रेग्युलरची करायचीच आहे. त्यासोबत आपल्याला ही जी आता जे स्वामी सेवेत आहेत तेच बरेच जण तेच लोक शक्यतो श्री गुरुचरित्र पारायणाचं वाचन करतात. त्यामुळे त्याचे नियम बऱ्याच जणांना माहीत असतातच. तर पारायण हे म्हणजे साधंसुद्धा पारायण नाही असं भाग्य क्वचित लोकांनाच भेटतं. ज्यावेळी भेटेल त्यावेळी त्याचा लाभ घ्यावा तुम्ही. आणि केंद्रात पारायण केलेल्याचं फळ अजून जास्त पटीने चांगलं भेटतं. तिथं आपली सेवा व्यवस्थित करून घेतात किंवा केली जाते. सगळ्यांसोबत केल्यामुळं त्याचं फळ अजूनच भेटतं. पण प्रत्येकाला केंद्रात जाऊन करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही घरीसुद्धा करू शकता. शक्यतो हे पारायण पुरुषांनी करावं म्हणतात, पण आता बऱ्यापैकी महिलासुद्धा करतात. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी हे पारायण करू शकतात. आता ज्यांनी पारायणाची पूजा म्हटलेली आहे, ज्याची सांगता करायची आहे, त्याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकता. आणि यामध्ये आपल्याला रोज रात्री झोपताना विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचायचं असतं. आता ज्यांना हे थोडं वाचायला अवघड जातं,
पूर्ण संस्कृतमध्ये असल्यामुळं तर ते तुम्ही मोबाईलवर जरी ऐकलं तरी चालू शकतं. तर हा नियम आहे. तर हा सुद्धा आता बऱ्याच जणांनी पाळला असेल. आता जे पहिल्यांदा पारायण करतात त्यांना शक्यतो बरीच माहिती म्हणजे घ्यावी लागते, पण नेहमी करतात त्यांना बऱ्यापैकी हे माहिती असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय गुरुदेव दत्त.